सोरायसिस बऱ्यापैकी त्रासदायक आजार आहे, हो ना? आणि तो थंडीतनं वाढतोही. म्हणून इम्पॉर्टंट आहे की तुम्ही थंडीतनं एक छान मॉइश्चरायझर दिवसातनं 2-3 वेळा लावा. ते मॉइश्चरायझर तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांनी दिलेलं असेल तर अतिउत्तम, कारण ते मॉइश्चरायझर्स जास्ती वेळ राहतात, म्हणजे तुम्हाला परत परत लावावे लागत नाही आणि त्याच्यामुळे सोरायसिस कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. जर तुम्ही लाईट मॉइश्चरायझर्स म्हणजे असे पातळ लोशन्स लावलेत तर ते लवकरच उडून जाणार आणि त्याचा इफेक्ट पुरेसा होणार नाही. मॉइश्चरायझर पूर्ण शरीरभर लावायचं असतं आणि नाही की फक्त सोरायसिस झालेल्या भागावर, तरच तुम्हाला त्याचा फायदा छान होईल. थंडीमध्ये सोरायसिससाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतील, जसं की एप्रॅमेलास्ट, टोफासेटिनेब, सायक्लोस्पोरिन, मिथोट्रेक्सेट आणि बायोलॉजिकल्स. ह्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. तुमच्या डॉक्टरशी कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला ह्या सोरायसिसचे आणि त्याच्या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. ट्रीटमेंट का घ्यायची ते आवश्यक आहे, कारण जर आपण सोरायसिस तसंच ठेवलं तर हळूहळू आपल्याच नकळत आपल्याला डिप्रेशन म्हणजे नैराश्य येऊ शकतं आणि एन्झायटी सुद्धा होऊ शकते. तर त्यामुळे जर तुम्हाला सोरायसिस असेल तर लवकरच तुमच्या त्वचारोग तज्ज्ञाला गाठा आणि ट्रीटमेंट चालू करा. सोरायसिसला आपल्या मनावर आणि शरीरावर हावी होऊ देऊ नका.